रात्र होऊ दे. जय शिवाजी. बालेकिल्ल्याकडे पोचतो मित्रांनो. हा व्हिडिओ मे बी थोडा लॉंग होऊ शकतो कारण बरंच थांबत आलो आपण. तो अशा प्रकारे आम्ही निघालो राजगड किल्ल्याकडे. तो आज असा काही सायकलिंग करायचा प्लॅन नव्हता कारण सगळ्या जणांचा राजगडचा प्लॅन ठरला होता. तो मी एकटाच होतो, त्याच्याकडे सायकल होती आणि बाकी सगळे बाईकवर असल्यामुळे एकटा सायकलवर जाऊ शकत नाही. त्यामुळे मग प्लॅन असा केला की आज सर्वांनी बाईकवरच जायचं. मग घरून निघालो आम्ही सकाळी 6:15 दरम्यान आणि मग कात्रज मार्गे पुणे सातारा रोड हायवे धरला आणि तिथून पुढे आम्ही कंटिन्यू केलं राजगडकडे. म्हणजेच रोड ट्रिप आमची कशी होती हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. सो स्टेट येऊन तुम्हाला आमचा पुढचा प्रवास दाखवतो. आम्ही कुठल्या मार्गे गेलो आणि किती मजा आली जाताना आणि गड ट्रेक करताना देखील तुम्हाला दाखवणार आहे. सो पाहत राहा, पुढे अपडेट तुम्हाला देतच राहील. तर फोर्ट ट्रेक इथून 36 किलोमीटर दाखवते. अजून 36 किलोमीटर 36 दाखवतो. बरोबर आहे की आपण बघत होतो. 21 किलोमीटर तुझ्या ह्याच्यात दाखवत होतं मगाशी. बेस 2 टाकला होता तिने, मग ट्रेक पॉईंट टाकलं मी आता. तरी मी ट्रेक पॉईंटचं टाकलंय कारण ते संजीवनी आपण वर गेलतो. आठवतं का विश्ल्या? हा आठवतं का वर एक संजीवनी हॉटेल म्हणून होतं बघ लेफ्ट साईडला. हा बरोबर. हा संजीवनी हॉटेल काहीतरी होतं तर ते आलंय त्याच्यात. आता हवाला राहू दे, बघूया कुठून सर्व्हिस रोडला कशाला. स्टार्ट कर ना. स्टार्ट कर. हो मग हायवेलाच जायला लागणार. हा खेड शिवापूरचा रोड आहे का? इथनं नाही ना जात, पुढे आहे ना आपलं अजून. हे मला माहिती की सांगली करायची. विचार मला कुठे चहा कुठं प्यायचे? चहा आणलंय कोणी? अरे क्या बात आहे. दर सकाळी हातात चहा प्यायचा ना. आपण शिक्रापूर नसरापूर पोलीस स्टेशनच्या जवळ आहोत. इथून आपण घेतलाय राईट टर्न हायवेवरनं. सो आता इथून हा एक रोड जातो राजगडकडे आणि मित्रांनो हायवेवरून आपण राईट टर्न घेतला नसरापूर पोलीस स्टेशन कडून. पुढे एक रोड होता अजून एक, बट तो 38 ते 39 किलोमीटर दाखवत होता. सो हा रोड बघितला तो 28 किलोमीटर दाखवत होता. सो मग तेवढंच आपल्याला थोडंसं एक बेनिफिट होतं की हा यार आपलं एक 10 ते 11 किलोमीटर वाचतंय. सो त्यामुळे मग असं डिसिजन घेतलं की चला आता इकडूनच जाऊया. सो मग शेवटी हा पण तिकडेच निघणारा रूट आहे. सो मग 10 किलोमीटर एक्स्ट्रा जाण्यापेक्षा कमी होत असेल तर बरंच. सो त्यामुळे मग हा मार्ग धरला मी. हा कुठला रोड दाखवतो इकडे? मॅपवर हाच आहे का?
रोड खराब लागला मायला तेवढा. सो कसं वाटतंय तुम्हाला दोघांना व्हिडिओ मध्ये येऊन? लय भारी. इकडे बघून सांगा की जरा. लय भारी. लय भारी वाटतंय का येस. त्या दोघांना? हा मजे करणे आज. मजे करणे आली का? या दोघांना घेतो जरा मी. ए दोस्ता इकडे बघ की जरा, सांग की जरा कसं वाटतंय. इकडे इकडे येईल ती. अरे हरवली का चारू? चारूला कॉल लावणं चाललंय बाबा इकडे आता. ए आतंकवादी इकडे. ये पण चारू ड्राइव्ह करते ना. मग अरे चारू ड्राईव्ह करते रे बाबा, मग तिला कसं? हा मधनं रूट दाखवतोय का? अरे यार, मग त्यांना पुढे जाऊ देऊ, थोडं त्यांना थोडं पुढे येऊया आपण, है ना? आले का? त्यांना पण मॅप लावा म्हणावं, मागे बसलेत ना. जरा थोडं इकडे तिकडे बघ म्हणाव. गावातून नाही वाटतं रस्ता, हे शिवापूर आहे. हा थोडा रस्ता खराब लागला म्हणले ते, मग 9 किलोमीटर पडला असतं एक्स्ट्रा, परवडला असतं का? सरळ सरळ निघालो असतो, भोरमधनं घुसलो असतो. तो रोड 1 नंबर आहे यार, माहिती का? भोरचा 1 नंबर रोड आहे. हे पण थोडंच असेल मला वाटतं. हा ना, बघूया. गाव असल्यामुळे जरा हा यस, आय एम फॉलोविंग यू. यार जर हा रोड जर राजगडला जात असेल ना, तर मला असं वाटतं की या रोडचं नक्कीच काम व्हायला पाहिजे, कारण खूपच खराब आहे हा रोड. एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे आपलं महाराष्ट्राचं. त्या ठिकाणाला जायला जर तुम्हाला रोड चांगले मिळत नसतील तर कसे पर्यटक वाढतील आपल्या महाराष्ट्रातून किंवा देशातनं या अशा ऐतिहासिक ठिकाणी? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा, कारण मला तर वाटतं की या रोडचं काम हे झालं पाहिजे. जर आपण महाराष्ट्रात एवढे किल्ले आहेत, बऱ्याच किल्ल्यांना जाताना जर आपण पाहिलं तर खूपच खराब रस्ते लागतात. ठराविक असे काय किल्ले आहेत जिथं हा तुम्ही तर व्यवस्थित पोहोचू शकता, पण इकडे असं जर तुम्ही व्यवस्थित रोड जर नसतील तर कसे लोक जास्तीत जास्त संख्येने इकडे येणार आणि भेट देणार आपल्या गड किल्ल्यांना? पूर्ण घ्या, चला पूर्ण घ्या. किती किती? सो अशा प्रकारे फायनली मी राजगडाच्या पायथ्याशी पोचलो होतो. मला इथे व्हॉइस ओव्हर करावा लागला, कारण इथे मी कॅमेऱ्याशी माईक कनेक्ट करायलाच विसरलो होतो. सो अशा प्रकारे आम्ही पोचलो आणि इथून पुढे आम्ही ट्रेकिंगची सुरुवात केली. सो कशी झाली आमची ट्रेकिंग पुढे व्हिडिओमध्ये बघाच, कळेलच तुम्हाला. सो करूया मग कंटिन्यू.
आणि मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट्स देत राहीलच. तो यहाँ पे हमारी वाट लग गई है. पहिले 2च मिनिटात हिची लागली वाट. कोई क्या कर रहा है? मैं तो गोली खा रही हूँ. कब से एनर्जी ड्रिंक. चारों स्किन ग्लो होता है. हे 2 मेंबर हस्बंड वाईफ. हाँ पानी थोड़ी कमी कमी काय. चोर दरवाजानी चाललो आहे आज आम्ही. लास्ट टाइमला आम्ही पाली दरवाजानी गेलो होतो. नाईटचा ट्रेक केला होता. मी धमानंद होतो सोबत. त्यावेळेसचे एक्सपिरियन्स आता काय आपल्याकडे नाही आहे. जर धमानंदकडे थोडंफार काही फोटो वगैरे असतील तर तू ते शेअर कर बाबा. थोडं टकटाक चालू झालाय. हे बिमार लोक बसले तिथं. आम्ही स्ट्रॉंग आहे. हे स्ट्रॉंग. अंजा पळ. का पळा ना भाई त्याच्यामुळे आपल्याला हळू हाँ क्या हुआ? आताच झाले 7000 स्टेप बघ. जाओ क्या दम्मा. सच में भाई मत आना इधर. आताच झाले 7000 स्टेप. अरे प्रोत्साहन दे लोकांना येण्यासाठी. नहीं गाइस आ जाना. मैं देखली हूँ. इसका मतलब मराठी आपण महाराष्ट्रीयन आहोत. मी मराठी भूल गया बट स्टिल हिंदी मध्ये बोलते. थकल्यामुळे हिंदी निघते. थकले मी. समजून घ्या मित्रांनो. आपले 2 मेंबर जरा जास्त जोशील आहेत. घेण्यात पुढं पळत पळत. येताना बघू त्यांचा जोश तसाच राहतो का. अरे हळू हळू. आजी आजोबा येतात आणि ती खूप मागे अजून.
नॉर्मल आहे अजून तरी. आता रोज ज्यांना सवय नाही त्यांना आवड आहे. दम कुठे लागेल हो जाऊच मग काळजी घ्या. बाली किल्ल्यावर जायचं नाही पण निदान मिठावर तरी गेलं. हो बस. आपण थोडं पुढे कंटिन्यू करूया कारण आपले मेंबर बरेच थांबत आहेत सारखं सारखं. सो आपण करू पुढे कंटिन्यू. सो आतापर्यंत आय गेस 1/4चे पुढे आलो आहे. पण अर्धा सुद्धा गाडा अजून सर केलेला नाही आपण. मित्रांनो या ठिकाणी या म्हणजे आता जो आपण ट्रेक करतो आहे या परिसरामध्ये जंगली प्राणी वगैरे किंवा पक्षी वगैरे तुम्हाला आढळू शकतात. सो त्यात नो डाऊट. सो कधी येताना थोडं खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्ही सोबतच कॅरी केल्या तर बरं होईल कारण वर कुठलाही खाण्यापिण्याच्या वस्तूंचा बंदोबस्त नाही आहे. शासनाने बंदी आणली वर कारण बरंच खाली एक जण भेटला होता. तो सांगत होता की ट्रक भरून कचरा निघाला आहे गडावरती. सो गडाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी वरती खाण्यापिण्याच्या वस्तूंना बॅन केलं आहे आणि जे काही आपल्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील त्या खालूनच घेऊन जावं लागतात. वर आपल्याला काही भेटेल याची गॅरंटी नाही. असल्या काय ट्रेक करते रे. काय वाटतं मोबाईल. ट्रेक पॉईंट आहे मित्रांनो. इथे पोचलो. वरचा पॉईंट बघू शकता का खतरनाक दिसतोय. नॉनस्टॉप जायचं आपल्याला. थोडी क्या बात है.
चोर दरवाजा आहे मित्रांनो. चोर दरवाजातून घुसलो आपण. हो. फायनली आपण राजगडावर आलो मित्रांनो. इथून चोर दरवाजाने वर आलो आणि इथे पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. पुढे कंटिन्यू करूया बालेकिल्ल्यावर जाऊन परत. आता हा जो ट्रेक असणार आहे हा थोडा अवघड असणार आहे, थरारक एक्सपिरियन्स देखील असणार आहे. इथपर्यंत तर पोचलो, पुढची कशी होती ट्रिप बघूया. स्ट्रेट येऊन काय बोललो आपण इकडे बालेकिल्ल्याकडे निघालोय आपण आता. सो आमचे मेंबर मागे राहिले होते. हा पहिलीच आहेत तिथे बघा. हा हा बरोबर मी आहे इथे. हे बघ आता आता हे धरून जमल का चढू मी पहिलं. येते चल वरती नका जाऊ, ते गुतलेले मध्ये. हा का लावगड आहे ना. हा का हे अरे वर ट्रॅफिक जाम आहे. खाली ते खाली आल्याशिवाय वर जाता येणार नाही. अंजली उतर खाली, तुला जमणार नसेल तर. साईडला थांबू दे. हाय की थांबते की साईडला थांबू की. यावरती तुझी थोडा हे खात आहे बघ, त्याच्यात हात पकड. आओ भाई चल चला आपण माकडे येतो दोस्ता चल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. चला नाही घसरत. तसलं डेंजर होतं ते झालं नाही. ते झालं नाही वाटत. खाचा पकडायचं तिथं टाकायचं पाय.
राजवाड्याचे अवशेष आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. सो ही वास्तू जी आहे सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्याने पाहून झाली आहे. तरी वास्तूत प्रवेश करताना आपली पादत्राणे बाहेरच काढावी. राजवाड्यांचे अवशेष आहेत मित्रांनो. बाले किल्ल्यावर ही एक जागा अशी आहे जिथं नक्कीच सर्वांनी यायला हवं. सो पाया पडूनच इथे आत जायचं. राजवाड्याचे अवशेष आहेत इथे. सो हे राजवाड्याचे अवशेष. हे जर पूर्ण असतं तर हे जर पूर्ण पहिल्यासारखं जसं तसं बांधता आलं तर खरंच बघण्याची मजा वेगळीच असेल. वाह.